नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपला रुस्तम द्वादशी महिंदा केसरी बकासूर हा नेमकी पुढच्या कोणत्या मैदानात पळणार, आपण ह्याचीच आज अपडेट देणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. तर भाऊंनो, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार. तर असे दोन मैदान आहेत मित्रांनो. 28 फेब्रुवारी 2026 रोजी पार पाडणारा महाराष्ट्र केसरीचा ओपनचा मैदान आहे आणि या मैदानात तुम्ही बक्षिसाचे स्वरूप देखील तुम्ही बघू शकताय. प्रथम क्रमांकाला 1,00,000 आहे, द्वितीय क्रमांकाला 71,000, तृतीय क्रमांकाला 51,000 मित्रांनो. असा काही या मैदानातील बक्षिसाचे स्वरूप आहेत आणि प्रवेश फी 1,000 रुपये. तर 28 फेब्रुवारी 2026 रोजी हा मैदान पार पाडणार आहे. आणि तसंच मित्रांनो, एकीकडे आहे 1 मार्च 2026 रोजी पार पडणारा देवेंद्र फडणवीस केसरीचा मैदान. हा ओपनचा मैदान असणार आहे मित्रांनो आणि हा भरपूर असा मोठा मैदान आहे. प्रथम क्रमांकाला याला 2,05,000 असा काही प्रथम क्रमांक देखील आहे आणि द्वितीय क्रमांक 1,55,000, तृतीय क्रमांक 1,05,000 असा काही तुम्ही स्क्रीनवरती देखील बघू शकताय. तर मित्रांनो, नक्की आपल्याला या दोन्ही मैदानापैकी आपल्याला बकासूर एका मैदानात नक्कीच पळताना दिसेल. तर एकीकडे देवेंद्र फडणवीस केसरी मैदान हा देखील चांगलाच नामांकित मैदान आहे आणि एक टॉपचं मैदान आहे, कारण की 2,00,000 प्रथम क्रमांक आहे. आणि एकीकडे मित्रांनो 1,00,000. तर नक्की आपल्याला आपला सर्वांचा लाडका बकासूर या दोन्ही मैदानापैकी एका मैदानात आपल्याला नक्की पळताना दिसणारच. तर मला वाटते मित्रांनो, फिक्स आपल्याला पळताना दिसेल तेच म्हणजे 1 मार्चला. आणि त्याच्या आधी मित्रांनो आपल्याला 24 किंवा 25 तारखेला उद्या किंवा परवा आपल्याला बकासूर पळताना दिसणार. हे आपण म्हणजे ही आपण गॅरंटी देतो आहे, कारण की हा एवढा मोठा मैदान येतो आहे आणि त्याच्या आधी बकासूरची थोडीफार तरी प्रॅक्टिस झालीच पाहिजे की. तर त्याच्यामुळं आपल्याला बकासूर पळत दिसणार आहे मित्रांनो. तर नक्की आपल्याला 25 किंवा 26 तारखेला आपल्याला बकासूर उद्या किंवा परवा आपल्याला देखील पळताना दिसू शकतं आहे आणि तसंच 1 मार्चला देखील पळताना दिसू शकणार. आणि नक्की आपला महाराज नक्की आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसू शकणार मित्रांनो. तर मला वाटते उद्या किंवा परवा आपल्याला महाराज पण पळताना दिसणार. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.